मित्रांनो, आपल्याकडं शेतीचा वाद हा बऱ्याच काळापासून आलेला पाहत आहोत. आपल्या शेतामध्ये बांधावरून, अतिक्रमणावरून, चतुष्सीमेवरून किंवा वहिवाटीवरून मोठ्या प्रमाणात वाद आपल्याला दिसून येतात. आणि हे जे वाद आहेत, हे वाद सोडवण्यासाठी जमीन मोजणीची आवश्यकता असते. तर ही जमीन मोजणी करायची कशी आणि या जमीन मोजणीवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा कसा, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे आणि आपण पाहताय लीगल नॉलेज. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. आणि या व्हिडिओबद्दलची माहिती तुमच्याबरोबर इतरांनाही माहीत होण्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपण पाहतो की शेतीची मोजणी करत असताना मोजणी दोन प्रकारे करता येते. एक तर भूमी अभिलेख कार्यालयाकडून किंवा कोर्टामध्ये केस दाखल करून. पण आपण भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी जर करत असलो तर त्याबद्दल आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्यांची संमती मागितली जाते किंवा त्यांची संमती असल्याबाबतचं एखादं प्रतिज्ञापत्र किंवा त्याबाबतचं डिक्लेरेशन हे मोजणी ऑफिसकडून किंवा भूमी अभिलेख ऑफिसकडून मागितलं जातं. पण आपले जे शेजारचे शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्याला मोजणी करण्यासाठी संमती देत नाही. मग अशा वेळेस पर्याय एकच असतो, ते कोर्टामधून मोजणी करणे. कोर्टामधून मोजणी डायरेक्टली आपल्याला करता येत नाही. तरी मोजणी करण्यासाठी आपली जी केस असते ती केस कोर्टापुढे आपल्याला व्यवस्थितरित्या आणि भक्कमपणे मांडावी लागते. व्यवस्थितरित्या आणि भक्कमपणे म्हणजे काय, तर आपला जो वाद आहे, मग तो वाद तुमच्या चतुर्सीमेचा असेल, कब्जे वहिवाटीचा असेल, रस्त्याचा असेल किंवा अतिक्रमणाबाबतचा वाद असेल, तर आपला जो काही वाद आहे तो वाद आपण कोर्टामध्ये वकिलांमार्फत दाखल करणं आवश्यक असतं. त्यासाठी आपल्याला जे दाव्याचं कारण आहे, दाव्याचं कारण हे आपण नमूद करायला पाहिजे. मग ते कारण आताच मी सांगितलं त्याप्रमाणे कुठलंही कारण असू शकतं. त्यामध्ये ते कारण नमूद करून आपली जी केस आहे ती आपली केस आपण कोर्टापुढं मांडणं गरजेचं असतं. आणि ही केस मांडत असताना ती केस कोर्टाला प्रायमापेशी लक्षात यायला हवी. जर आपण कोर्टामध्ये फक्त मोजणी करण्यासाठी दावा दाखल करत असू तर अशा प्रकारचा दावा कोर्टात मंजूर होत नाही किंवा आपली जी मोजणी आहे ती मोजणी ही कोर्ट करू शकत नाही. मोजणी करण्यासाठी आपल्याला आपल्या जी दावा मिळकत आहे त्या दावा मिळकतीबद्दल ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ते अतिक्रमण असो, चतुर्सीमेचा वाद असो किंवा कब्जे वहिवाटीचा वाद असो किंवा रस्त्याचा वाद असो, अशा प्रकारचं कुठलं तरी कारण घेऊन आपल्याला कोर्टामध्ये आपली केस दाखल करावी लागते. आणि ती केस सिद्ध होण्यासाठी कोर्टापुढे आपण सकृतदर्शनी म्हणजे प्रायमापेशी आपल्याला केस दाखल करण्यासाठी काही कारण घडलेलं आहे, अशा गोष्टी आपण कोर्टाला पटवून द्यायला पाहिजेत. तरच ती केस आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण कोर्टामध्ये कोर्ट कमिशनर मार्फत आपली जी विवाद्य दावा मिळकत आहे ती विवाद्य दावा मिळकतीची मोजणी करण्यासाठी आपण अर्ज देऊ शकतो. आणि यामध्ये जर तथ्य वाटत असेल तरच कोर्ट आपल्याला कोर्ट कमिशन मार्फत आपल्या विवाद्य दावा मिळकतीची मोजणी करण्यासाठी किंवा दावा मिळकतीच्या हद्दी पुन्हा कायम करण्यासाठी आपल्याला कोर्ट आपण दाखल केलेला अर्ज मंजूर करतं. मित्रांनो, आपल्याला आपल्या शेताबद्दल किंवा आपल्या ज्या क्षेत्र आहे त्या क्षेत्राबद्दल जर मोजणी करून घ्यायची असेल आणि त्यासाठी आपल्याला कोर्टात दावा दाखल करणं गरजेचं असतं. अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतीचा सातबारा, त्याचबरोबर शेजारच्या लोकांची पूर्ण नावं, त्यांचा गट नंबर किंवा सर्वे नंबर, त्यांचे पत्ते, मोबाईल नंबर सहित आपण कोर्टाकडे देणं गरजेचं असतं. त्यानंतर कोर्ट काय करतं की ज्यावेळेस आपण केस दाखल करतो त्याच्यानंतर कोर्ट समोरच्या पार्टीला म्हणजे प्रतिवादींना तुम्ही दावा दाखल केल्याबाबतच्या समन्स कोर्टाच्या बेलीफ मार्फत त्या शेजारच्या शेतकऱ्यांना पाठवल्या जातात. प्रतिवादी आहेत म्हणजे आपल्या शेजारचे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना या नोटिसा पोचल्यानंतर त्यांना त्यांचं जे म्हणणं आहे म्हणजे लेखी कैफियत, रिटर्न स्टेटमेंट असंही म्हणू शकतो, ते दाखल करण्यासाठी साधारणतः 3 महिन्याची मुदत असते. आणि ही मुदत संपल्यानंतर ज्यावेळेस प्रकरण पुराव्यासाठी लागतं त्यावेळेस आपण आपल्या दरम्यानच्या काळामध्ये पुरावा देत असताना दरम्यानच्या काळामध्ये आपण कोर्टाला पटवून देऊ शकलो की बाबा
ही जी माझी केस आहे, या केसमधील विवादित दावा मिळकत जी आहे, या विवादित दावा मिळकतीवर या प्रतिवादी क्रमांक XYZ किंवा दुसरा जो प्रतिवादी आहे ABC किंवा इतर प्रतिवादी असतील, यांनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा माझा जो शांततापूर्ण कब्जे वहिवाट माझ्या विवादित दावा मिळकतीवर आहे, त्या विवादित दावा मिळकतीच्या कब्जे वहिवाटीला हे शेजारचे शेतकरी हरकत अडथळा करत आहेत, माझ्या जमिनीवर अतिक्रमण करत आहेत किंवा इतर अशा प्रकारची जी कारणं आहेत, ती कारणं आपल्याला कोर्टापुढं आपल्या दाव्यामधून मांडावी लागतात, आपल्या प्लीडिंगमध्ये ती मांडावी लागतात. आणि त्यानंतर ज्यावेळेस कोर्टाला वाटतं की बाबा या केसमध्ये खरोखरच तथ्य आहे आणि या केसमध्ये विवादित दावा मिळकती संबंधात खरोखरच वाद उत्पन्न झालेला आहे आणि तो वाद मिटवण्यासाठी आपण ज्यावेळेस कोर्टामध्ये कोर्ट कमिशनचा अर्ज देतो आणि कोर्ट कमिशनच्या अर्जामार्फत त्या विवादित दावा मिळकतीची मोजणी करून घेण्यासाठी आपण आपल्या अर्जामध्ये रिक्वेस्ट करतो, त्यावेळेस कोर्टाला ह्या गोष्टी ज्यावेळेस पटतील त्यावेळेस कोर्ट कमिशनचा अर्ज मंजूर करून आपली जी विवादित दावा मिळकत आहे, त्या विवादित दावा मिळकतीच्या चतुर्सीमा आणि विवादित दावा मिळकतीच्या हद्दी कायम करण्यासाठी आपला तो अर्ज मंजूर करून घेतो. त्यापूर्वी अर्ज मंजूर करत असताना समोरच्या पार्टीचंही जे काही म्हणणं आहे ते विचारात घेतलं जातं. त्यावर दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर, दोन्ही बाजूंचे दावे प्रतिदावे ऐकल्यानंतर कोर्ट ज्यावेळेस या कन्क्लुजनला येतं की बाबा ही जी मिळकत आहे, ही विवादित दावा मिळकतीबद्दल शेजारचे शेतकरी जे आहेत किंवा हे प्रतिवादी आहेत, या प्रतिवादींनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा शेतकऱ्याची जी चतुर्सीमा आहे, चतुर्सीमेबद्दल खरोखरच वाद आहेत, या गोष्टी पाहण्यासाठी आपण जो कोर्टामध्ये कोर्ट कमिशनचा अर्ज आपल्या सुनावणी दरम्यान आपण दाखल केलेला असतो, तो अर्ज मंजूर करतं आणि त्याच्या आधारे आपल्याला आपले जे क्षेत्र आहे किंवा आपला जो विवादित दावा मिळकत आहे, विवादित दावा मिळकत कोर्ट कमिशन मार्फत मोजणी करण्याचा आदेश कोर्ट देतं आणि त्यानंतर कोर्टाची ऑर्डर भूमी अभिलेख कार्यालयाकडे जाते आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे गेल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आपल्याला कोर्ट कमिशन करण्यासाठी किंवा मोजणी करण्यासाठी आवश्यक असणारी जी फीस आहे, ती फीस त्यामध्येही 2 प्रकार आहेत, जे जलद आणि अतिजलद अशा प्रकारचे ते 2 प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये आपण ज्या पद्धतीने पैसे भरतो त्या पद्धतीने आपल्याला मोजणीसाठी तारीख दिली जाते. त्या तारखे दिवशी दोन्ही पार्ट्यांना बोलवलं जातं आणि दोन्ही पार्ट्यांच्या समोर मोजणी करण्यात येते. अशी मोजणी होत असताना मेहरबान कोर्टाचा आदेश असल्यामुळं आपल्याला समोरच्या पार्टीकडून मोजणीसाठी हरकत किंवा अडथळा होण्याची शक्यता फारच कमी असते, कारण कोर्टाचा आदेश असल्यानंतर ती मोजणी सहजासहजी करून घेऊ शकतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा होण्याची शक्यता 99% जवळजवळ नसतेच. एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटत असेल की ही मोजणी करत असताना प्रतिवादी किंवा शेजारचे लोक जे आहेत ते अडथळा करण्याची शक्यता आहे, त्यावेळेस आपल्याला कोर्टाच्या आदेशानं, कोर्टाच्या परमिशननं आपल्याला मोजणी करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळे आपली मोजणीची प्रक्रिया कोर्ट कमिशन मार्फत अतिशय सुलभ रीतीने आणि साध्या पद्धतीने होते. यामध्ये कोर्ट कमिशन मार्फत मोजणी झाल्यामुळं इतर वाद उत्पन्न होण्याची शक्यता कमीच असते. जसं की मोजणी अडवणं किंवा हद्दीखुणा ज्या मोजणीदारानं केलेल्या आहेत किंवा कोर्ट कमिशनरनं ज्या हद्दीखुणा केलेल्या आहेत त्या हद्दीखुणा पुसणं, अशा प्रकारचा जो प्रकार असतो तो अतिशय अल्प प्रमाणात घडू शकतो. 99% असा प्रकार घडण्याची शक्यता नसते. पण आपण जर भूमी अभिलेख मार्फत मोजणी करण्यासाठी अर्ज केला असेल तर या शक्यतामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला जर मोजणी करायची असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करत असताना आपल्याला इतर प्रतिवादी जे आहेत ते हरकत अडथळा करत असतील, काही अडखटी करत असतील, तर ज्या वेळेस आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करणं शक्य होत नसेल त्यावेळेस आपण कोर्टामध्ये भक्कम आणि रीतसर स्वरूपाचा दावा आपण दाखल केल्यानंतर, प्रबळ अशा कारणावर आपण दावा दाखल केल्यानंतर आपल्याला दाव्याच्या दरम्यान कोर्ट कमिशन मार्फत मोजणी करता येते आणि आपल्या ज्या विवादित दावा मिळकतीबद्दलच्या किंवा आपल्या जमिनीबद्दलच्या ज्या हरकत अडथळा असणं, दिशा निश्चित नसणं किंवा रस्त्याबाबतच्या काही गोष्टी असणं, शेजाऱ्याने अतिक्रमण केलेलं असणं, याबाबतच्या गोष्टी यावरून आपण मोजणी करू शकतो. अशा प्रकारे अतिशय सुलभ पद्धतीनं आणि कायदेशीर पद्धतीनं आपण जर कोर्टामार्फत मोजणी करत असाल तर या पद्धतीने आपण जर मोजणी केली, आपले जे जुने वाद आहेत
आपल्या ज्या जुन्या समस्या आहेत किंवा आपल्या शेतीवर अतिक्रमण झालेलं असेल, आपल्या शेतीच्या चतुष्सीमेबद्दल काही वाद असेल, तर या गोष्टी पूर्णतः संपवण्यासाठी आपण कोर्ट कमिशनर मार्फत मोजणी करणं अतिशय योग्य आणि फायदेशीर असतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या ज्या कमेंट्स आहेत किंवा आपल्या ज्या शंका आहेत, या आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापेक्षाही आपल्याला एखाद्या विषयावर जर काही जाणून घ्यायचं असेल तर आपण आपली जी समस्या आहे ती कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. धन्यवाद.